साईबाबांच्या आशीर्वादाने आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावात जय बजरंग चषक 2024 थँक्यू डीजे थरार आपण इथून मात्र ऐकतोय आणि आम्ही जय बजरंगच्या मुलांबद्दल सातत्याने म्हणतो की क्रिकेट पुरती मर्यादित न राहणारा सामाजिक क्षेत्रामध्ये तितकाच मोठा वसा या आपल्याला इथे मात्र जय बजरंग स्पोर्टच्या सर्व मुलांचा पाहायला मिळतोय। मागील 5 वर्षापासून सातत्याने गाव परिसरातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत। 7 आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 3,500हून अधिक लोकांच्या तपासण्या करून 147 लोकांचे मोतीबिंदू व 22 लोकांचे इतर मोफत ऑपरेशन अर्थातच गोरगरिबांचा आधार जिजाऊ संस्थेच्या सहकार्याने करण्यात आलेत। 759हून अधिक लोकांचे चष्मे वाटप करण्यात आलेले आहेत। सर्वश्रेष्ठदान असं म्हटलं जातं ते रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100+ युवकांनी रक्तदान करून आत्तापर्यंत 67 गरजूंना रक्तदान देण्यात आलं आहे। आणि असं म्हटलं तर जलसेवा हीच करी ईश्वर सेवा आणि त्याच सर्व गरजू वाटसरूंना मोफत पाणपोळीची व्यवस्था जय बजरंग स्पोर्ट्स शेलारच्या वतीनं करण्यात आली आहे। 90 अपंग बांधवांना व्हीलचेअर कुबडी व इतर गरजूंचे साहित्य मोफत देण्यात आलेली आहेत। त्याच्या व्यतिरिक्त जर का आपण विचार केला तर शेलार गाव व परिसरातील सर्व सार्वजनिक उपक्रमांमध्ये व आपत्कालीन परिस्थितीमध्ये जय बजरंग स्पोर्ट्सचे सर्व सदस्य आपली जबाबदारी सांभाळून भूमिका निभावतात। 500हून अधिक बांधवांना मोफत रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, मतदान कार्ड, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, पॅन कार्ड वाटप, व्हीलचेअर वाटप इत्यादी योजना राबवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे यूट्यूब लाईव्हला जेवढाही आमचा प्रेक्षक राजा इथून मात्र ऐकतोय सर्व पंचक्रोशी विभागातील ज्या कोणी नागरिकांना या संदर्भातील जेव्हा गरज लागेल तेव्हा आमच्या जय बजरंग स्पोर्ट्स शेलारच्या मुलांना आवाज द्या। दुसऱ्या क्षणाला ती मुलं तुमच्यासाठी उभं राहतील। विद्यार्थी असतील तर स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे जिजाऊच्या वाचनालयापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही जय बजरंग शेलारच्या वतीनं नक्कीच केली जाईल। आपल्याही विभागातील मुलं किंवा आपल्याही गावातील मुलं स्पर्धा परीक्षा क्रॅक करावी यासाठी सातत्यानं ती प्रयत्नशील आहे। जाऊयात मॅचच्या दिशेनं। जय हनुमान स्पोर्ट्स कोणी बी आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना इथून मात्र संघ आपल्याला पाहायला मिळेल NR बोरपाडा। एकाच ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेलं हे गाव कुठलं तर बोरपाडा आणि अगदी जवळच असलेलं गाव म्हणजे कोणी विनोद शिंगेकरिता पहिलाच बॉल स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे, पण अपीलला दात पंचांनी इथून मात्र दिली गेली नाही आहे। आपण पाहताय NR बोरपाडा ब संघ इथून मात्र खेळताना पाहायला मिळतोय। सर्व यंगस्टर्स इथून मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतील या संघामध्ये। पुढचा बॉल विनोदच्या बॅटमधून हा चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या नजदीक। फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली होती। एक धाव इथे मात्र मिळाली आहे। विनोद शिंगे फॅम टीम जय हनुमान कोणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। कोणी गावाचा विचार केला तर ब्रास बँडकरिता आणि म्युझिकल क्रिकेटर्स त्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। स्पेशली आपण दक्षतकडे ते मात्र पाहत आलोय। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार। पुढचा बॉल वेगवान चेंडू होता, अचूक टप्पा इथे मात्र धारण करून फलंदाजाला कन्फ्यूज इथे मात्र होण्याकरिता भाग पडलं गेले या चेंडूने। आपण इथून मात्र पाहताय साहिलला आणले गेले, सुशीलला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर। षटक क्रमांक 1 हाताळण्याकरिता गोलंदाज तयार। पुढचा बॉल शफलून खेळण्याचा प्रयत्न, जानाता काशी गया वाशी असा प्रयत्न पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये, पण चौकार चौकार पाहायला मिळालाय। चौकारानं धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहायला मिळतं 5 या अंकावर मुख्य व्यासपीठावर आपण आमच्या पाहताय या करंजी वारगडे यांना पाहताय। तदनंतर संतोषजी भोईर साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत, ज्यांच्या नावाने स्टँड आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय। माजी क्रिकेटपटू हो यावेळेस अपील होतं स्ट्रॉंगली असं वाटलं होतं, कदाचित पंचांचा हात आकाशाच्या दिशेने येईल पण नाही आहेत। पंच आमचे तिथे मात्र तटस्थ आहेत आणि म्हणून आम्ही सांगतो इथून पाहणं आणि पंचांच्या जागेवरून पाहणं खूप फरक असतं आणि त्यामुळे पंचांचा इशारा डॉट बॉलचा आमच्यापर्यंत पोहोचलाय। निर्धाव फेकी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुशील तयार। षटकातील पुढचा बॉल भिरकावून दिलाय, यावेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे। माननीय सन्माननीय किरणजी चन्ने साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देणारा हा चेंडू षटकार 6।
षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जय हनुमान खोनी संघाची जाऊन पोहोचते 11. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. चला नो टीम मिटिंग. जेव्हा जेव्हा प्रत्येक गरजूंना गरज भासते तेव्हा आपला माणूस किंवा आपल्या हक्काचा आवाज म्हणून सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांकडे सातत्याने पाहिलं जातं आणि त्यांचे खंदे शिलेदार म्हणून पंकजजी पवार या विभागामध्ये आपण सातत्यानं त्यांना कार्यरत होताना पाहतात. तेही इथे उपस्थित होत आहेत. त्यानंतर देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे मालक आणि या शेलार गावाचे माजी क्रिकेटपटू संतोष बामा भोईर साहेबसुद्धा इथे उपस्थित होत आहेत, ज्यांच्या नावाने आपल्याला स्टँडसुद्धा इथे पाहायला मिळतो आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टँड जर का आपण बघितला तर जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांच्या नावाचा स्टँड आपण इथून मात्र पाहिला आहे. त्यानंतर या स्पर्धेकरिता ज्यांनी पारितोषिकसुद्धा पोहोचवलं आणि विशेष करून शेलारच्या या व्यक्तिमत्वाचं शेलारवर नितांत प्रेम राहिलं आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाचं युवा मोर्चा भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय निलेशजी गुरव साहेब, त्यांच्याही नावाचं पण स्टँड इथून मात्र पाहत आहे. सर्वांचं आम्ही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. यश तांदळेला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. ओहो हो, काय गोलंदाजी आहे, पॉवरफुल अटॅक विनोद शिंगेला इथे मात्र उभं ठेवलं गेलं. हाईट कंपेअर करायची गेली तर गोलंदाज आणि फलंदाजाची हाईट सध्या तरी इथून मात्र थोडीफार सेम पाहायला मिळते. दोघांनाही उंचीचा फायदा घेता येईल का. पुढचा बॉल गोत्यात जणू फसवायचं होतं आणि हळूच पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं. विकेटचं पतन विनोद शिंगे. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. अधिक स्वागत करतोय आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर फेमस वडापाव सेंटर राहुल वडापाव सेंटर प्रोप्रायटर राहुल सदानंद भोईर यांच्याकडून आजच्या दिवसाचा नाश्ता आमच्यापर्यंत पोहोचलाय. त्यांचंही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार. विनोद शिंगे बाद होतोय आणि त्याची जागा घेण्याकरिता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दीपक इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. गरज आहे आता मात्र खोनीकरांना एक चांगल्या भल्या मोठ्या धावा संख्येची, कारण एकंदरीत एनआर बोरपाडा बी संघाचा विचार केला तर आत्तापर्यंत फर्स्ट सेकंड प्राईज सातत्यानं कुठल्या ना कुठल्या स्पर्धेला पटकवत आल्यात. कालचा जर आधीच्या हंगामाचा रविवार जर का आपण बघितला तर डबल धमाका त्यांच्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. हलक्या हातानं दिशा दर्शवली गेल्या. इथून मात्र या चेंडूला किती धावा मिळतील तर या चेंडूवर धावा अंकित केल्या जातील. 2 धावा मिळतील. धावफलक 2 धावेच्या बढतीनं पुढे सरसावत असताना 13 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अजूनही राहतोय बाकी, अजूनही राहतोय शेष. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल ओहो हो, फलंदाजाला डोकं खाजवण्याकरिता भाग पाडणारा हा चेंडू आहे. उभं ठेवलं गेलंय. यश तांदळेकडे ती ताकद आहे, यश तांदळेकडे ती शैली आहे चेंडू डिलिव्हर करण्याची. आता सध्या तरी पणाला लावतो. खरं तर यश तांदळे पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता यायचा. यावेळेस योग्य चेंजेस पाहायला मिळतं. उंची धारण केली गेली आहे. खेळाडूच्या अंगाला स्पर्श केलाय या चेंडूने. आपण पाहताय पुनश्च एकदा डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपतायत. 5 धावा संख्या 11. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटची एज फाईन लेगच्या दिशेने चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथेही तैनात. काहीच मिळणार नाही या चेंडूवर. षटक संपलंय क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावर. देऊयात एक संधी बिग जॉकीला आणि परत मॅच मध्ये. योजना राबवण्यात येऊन त्याचा लाभ देण्यात आलाय. शेलारगाव परिसरातील सर्व सार्वजनिक उपक्रमांमध्ये व आपत्कालीन परिस्थितीमध्ये जय बजरंग स्पोर्ट्स सर्व सदस्य आपली जबाबदारी सांभाळून भूमिका निभावत असतात. चला आई गावदेवी पारिवली आणि मोहिली संघ जय बजरंग स्पोर्ट्स मागील 4 वर्षांपासून सातत्याने गाव परिसरात
मैदानाच्या आतमध्ये सामाजिक काम पोहोचायचंय. करत आहे. आपल्या टीम ते कामे पुढील मोहिनी प्रमाणे संघ आणि आरोग्य त्यांच्या शिबिराच्या विपक्ष माध्यमातून 2 हात करताना पाहायला मिळेल. 3500 सेकंड राऊंडचा पहिला सामना आई गावदेवी पारिवली. बोथ टीम कॅप्टन्स या आपण क्षणाचाही विलंब न करता नाणेफेकीसाठी गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक तृतीय हाताळण्याकरिता यश डोंगरेला आणले गेले. यश डोंगरेवर जिम्मेदारी सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. षटक क्रमांक तिसऱ्याची गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. व्हेरिएशन दर्शवायचं, स्विच हिट करायचं होतं आणि कुठेतरी मात्र बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःची विकेट गमावून बसला इथून मात्र बॅटर. कदाचित स्टंपच्या रडारमध्ये असावा विकेटचं बदल. आजच्या दिवसामध्ये लेट पण थेट आमचे प्रणवजी भोईर इथे उपस्थित होत आहेत. वेलकम प्रणवजी भोईर, आपलंही मनपूर्वक उर्फ बाबू आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण इथून आता पाहत आहे. तदनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजीचा विचार करता पॉवरफुल अटॅक पाहायला मिळतात गोलंदाजीचे. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे निर्धाव फेकी पुनश्च एकदा इथून मात्र पाहायला मिळाली. स्ट्रॉंगली अपील होतं बोरपाडा संघाकडून. पंच आहेत, पंचांच्याही कानापर्यंत आवाज पोहोचतोय. पंचही पाहणी करताना पाहायला मिळत आहेत. सध्या तरी धावासंख्येचा एक चांगला आलेख उंचवायचा असेल तर मात्र कोणीकरांना आता मात्र मोठ्या फटक्यांना पसंती देणं भाग पाडेल. यावेळेस उडवला गेलाय, दिली गेली दिशा. चेंडू बाउंड्री लाईनच्या नजदीक क्षेत्ररक्षण होत असताना नीरजच्या हातामध्ये चेंडू. विकेट होईल पतन. परतावा लागेल जेलबादच्या स्वरूपात याही फलंदाजाला तंबूच्या असला. तेव्हा ते एकवीर आईचं गीत आपण इथून मात्र ऐकतोय. आई माऊलीच्या नावानं सातत्याने या स्पर्धेची ही सुरुवात होताना आपण इथून मात्र पाहिली आणि त्याच आई माऊलीचं गीत आपण सध्या तर इथून मात्र ऐकतोय. विकेटचं पतन होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. आतापर्यंत यश डोंगरेने 3 चेंडू फेकल्यात, त्यामध्ये 2 गडी बाद करत धावा खर्च करून दिल्यात या 3 चेंडूवर 0. अर्ध सत्र तर आपलं संपवलं आहे गोलंदाजीचं. अजूनही 3 चेंडूचा केशेष. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून हलक्या हातानं दिशा दर्शवली गेली होती या चेंडूला. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये तर एकच धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. खूप वेळानंतर इथे मात्र हा चेंडू आपल्याला कलेक्ट होताना किंवा एक धाव कन्वर्ट होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. दर्पण शिंगोले यांच्याकडून कोणी संघाला शुभेच्छा पोहोचतात. थँक्यू सो मच. आपलंही मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावासंख्या 14. षटक संपलाय क्रमांक 3चं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर या एकेरी धावेच्या बढतीनं धावासंख्या 15.
कुठलं डेकोरेशन किंवा कुठलं डेकोरेटर्स पोहोचतात तर देवी आणि मंडप डेकोरेटर्सला पसंती दिली जाते. आपल्यालाही असेल तर आपण जरूर संपर्क साधू शकता देवी आणि मंडप डेकोरेटर्सशी. गोलंदाज सय्यार डायरेक्ट ट्रॅक सोडलेला आहे, ट्रॅकवरून ॲक्सिडेंट झालेला आहे या चेंडूचा. नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथे मात्र दर्शवला गेला आहे. राजेंद्र बजागे सर पहा अचूक अशी नजर त्यांची आपण इथून मात्र पाहत आहे. तदनंतर गुणेशजी पाटील सरांना आपण इथून मात्र पाहत आहे. सलग 3 चेंडूतून 3 विकेटर घेतात, पण सलग 3 चेंडूवर मिडल स्टंप उडवण्याचा रेकॉर्ड एकमेव त्यांच्या नावावर पाहायला मिळतोय. यावेळेस फ्री हिटचा चेंडू, फ्री माइंड स्ट्रोक कन्वर्ट. श्री संतोष बामा भोई स्टँडला सलामी देत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जय बजरंग चषक ब्रँडेड षटकार. कदाचित विनोद शिंगे मनाच्या आतमधून म्हणत असेल ज्या सिक्सरचा वेट करत होतो तो फायनली पाहायला मिळालाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचताना 22 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल सध्या तरी चालू होताना पाहायला मिळते. NR बोरपाडागड चला जमू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये, ही नम्रतेची विनंती इथून मात्र असेल. प्रतीकला आणलं गेलंय. पहिलाच बॉल थोडंसं क्रीजच्या बाहेर फेकला गेला, नो बॉलचा इशारा आला. तदनंतर येणारा पुढा चेंडू हा फ्री हिटचा पाहायला मिळाला आणि त्यावर फ्री माइंडनं स्ट्रोक सुद्धा कन्वर्ट झाला. यावेळेस फटका फसलाय की काय असा प्रयत्न होता, कदाचित तिथपर्यंत पोहोचायला उशीर सध्या तरी 3 क्षेत्ररक्षकांचा पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धाव कन्वर्ट केली गेली आणि धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 23 या अंकावर धावफलक. चला पारिवली टीम आणि मोहिली टीम कॅप्टन हे 4थं षटक इथे मात्र प्रगतीपथावर आहे आणि 4थ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झाला आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर क्षणाचाही विलंब न करता त्वरित आपण नाणेफेक कक्षामध्ये इथून मात्र जॉईन व्हायचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक पुनश्च एकदा तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस उडवला गेला. या चेंडूला फटका फसतोय की काय, क्षेत्ररक्षक जर का वेळेत तिथे पोहोचला असताना तर डेफिनेटली तिथून मात्र फटका हा फसला असता, पण पोहोचायला उशीर. तोपर्यंत संधीचं सोनं करत फायदा घेत एक धाव इथे मात्र कन्वर्ट केली गेली आणि धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं 24 थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपुष्टात येतील 3, शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवली जाईल. सिंगल इथून मात्र मिळतीये. डबाच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली आहे, कदाचित लक्ष नसावं आणि तदनंतर धाव घेण्याला पसंती दर्शवली. मिळते इथून मात्र रनआउटची विकेट. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तदनंतर या स्पर्धेकरिता आणि NR बोरपाडा बी संघाकरिता बेस्ट ऑफ लक NR बोरपाडा बी फ्रॉम चेतन खारीक आपला दादू यांच्याकडून या शुभेच्छा इथपर्यंत मात्र पोहोचत आहेत. थँक्यू सो मच. आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. चला मोहिली टीम कॅप्टन यायचंय आणि पारिवली टीम कॅप्टन त्वरित या. चेंडू संपतायत. आत्तापर्यंत 4 धावसंख्या 25 या अंकावर स्थिरावत असताना या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या अगदी फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल चालू करेल. सिंगल इथून मात्र पाहायला मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा धाववाद करण्याची होती संधी. बाल बच गए बॅटर असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. धावसंख्या 27 या अंकावर. अंतिम 1 चेंडू आणि या अंतिम 1 चेंडूमध्ये या मॅचचं भवितव्य आपल्याला पाहायला मिळणार. किती धावांचा वण इथे मात्र चेस करण्याकरिता टीम NR बोरपाडा संघाला देणार टीम जय हनुमान खोनी. बॉल उडवला गेलाय. चेंडूला दिशा तर दिली गेली आहे. 1 बाउन्स क्लिअर करत चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. षटक संपलंय क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 31 विजयाकरिता 32 धावांची आवश्यकता इथून मात्र असणार आहे. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील मोनीजी पाटील. तोपर्यंत आपण जाऊयात टॉस बॉक्सच्या दिशेने आणि आम्ही विनंती करतोय
विनंती करतोय पुन्हा एकदा आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण यायचं आहे नाणेफेक कक्षामध्ये. एका बाजूनी जी भोईर साहेब विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. उर्फ बाबू आमच्या राजेंद्र बजागे सरांचे लाडके बाचे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. नाणेफेक होती. कॉलिंग कोण देणार आहे? पारिवली संघ इथे मात्र कॉल देत आहेत. काटा असं कॉल आलाय आणि छापा आपल्याला पाहायला मिळत आहे. भोईर साहेब विनंती असेल आपण क्रीडा मंचावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. पारिवली संघ सर्वात आधी तुमचं मनपूर्वक अभिनंदन. नाणेफेकीच्या स्वरूपातला पहिला विजय मिळवलाय, काय निर्णय असेल आपल्याकडून? कॉलेज क्षमस्व नाणेफेकीच्या मार्फत पहिला निर्णय आपण विजय मिळवलाय. अर्थातच टीम मोहिली संघानं पहिल्या सत्राचा विचार केला किंवा फर्स्ट राऊंडचा विचार केला तर पहिलीच मॅच आपली पाहायला मिळाली होती, तिथे विजय मिळवलाय. पुन्हा एकदा नाणेफेकीच्या मार्फत आपण विजय मिळवलाय, काय निर्णय असेल? सातत्याने आपण पाहताय जेव्हा जेव्हा नाणेफेक विन होतीये तेव्हा क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारला जातो मोस्ट ऑफ, पण आपण हा धाडसी निर्णय का स्वीकारला त्याच्या मागचं रिझन काय? आमचा बॉलिंग कॉन्फिडन्स थोडा चांगला आहे. कुठले असे गोलंदाज आहेत त्याच्यापेक्षा आधी कुठले असे फलंदाज आहेत की ते मात्र तुम्हाला तिथपर्यंत एक फायटिंग स्कोअरपर्यंत नेऊन ठेवतील? सर्वांकडून अपेक्षा पण आता थोडे खेळाडू जरा कमी आहेत. अनेक स्पर्धा आपण इथून मात्र खेळला असाल, पण या पद्धतीचं आयोजन एक स्टेडियम लुक असणारं आयोजन तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळतं. कसं वाटतं आयोजन आणि कसं वाटतं खेळताना? खेळायला चांगलं मजा वाटते, इथे आयोजन पण चांगलं केलं. नक्कीच धन्यवाद, तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. जातोय मी पारिवली संघाच्या दिशेने. नाणेफेकीचा कौल किंवा नाणेफेकीचा जो कॉल होता तो तुमच्या बाजूनी होता, पण तुमच्या विरोधात आलाय. नाणेफेक विन झाला असता काय निर्णय असता? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारला असता कारण आमची बॉलिंग स्ट्रॉंग आहे. म्हणजे मनासारखा निर्णय तुमच्या वाटेला आलाय. कुठले गोलंदाज आहेत त्यांच्यावर सर्वाधिक भरोसा आहे? आज सर आमचा मेन बॉलर नाही आहे, राकेश नाही, गैरहजर आहे. आज बघूया, आज टीममध्ये सगळे मिळून निर्णय घेऊ कोणाला कोण नवीन बॉलर काय ॲड करायचा तो. कसं वाटतं या आयोजन नियोजनामध्ये खेळताना? कारण मैदानामध्ये आल्यानंतर एक नेक्स्ट लेवल, आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर नेक्स्ट लेवल स्पर्धा पाहायला मिळते, कसं वाटेल? असं आयोजन म्हणजे पहिल्यांदाच झाले. डायरेक्ट स्टेडियम लुक आहे, एकदम चांगलं होतं. बघू, ग्राउंड पण चांगलं आहे, लेफ्टच्या साईड पण चांगलं आहे. बघू. तर नक्कीच नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेकचा कौल होता पारिवलीकरांच्या बाजूने, पण नाणेफेक विन होतोय मोहिली संघ. नाणेफेक विन झाल्यानंतर फलंदाजीचा निर्णय स्वीकारतायत आणि आमंत्रित करताय पारिवलीकरांना गोलंदाजीसाठी. आम्ही तुर्तास थांबतोय, तुम्ही नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. अर्थातच प्रभू श्रीरामचंद्राचं आवडतं व्यक्तिमत्व आणि त्यांचे शिष्य ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जय बजरंग चषक 2024-25चा थरार. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सन्माननीय रामदासजी वारगडे साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. चला जाऊयात मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये, जिथे गोलंदाजी करताना टीम जयनमान कोणी संघ दिसते आणि बॅटिंगवरती टीम एनआर बोरपाडा बी संघ दिसतोय. आणि जे दोन सलामीचे बॅटर्स निकेतन स्ट्रायकर एंडला आणि रोहन नॉन स्ट्रायकर एंडवरती. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी दीपक गोलंदाजीवरती आहेत. बॅटिंगवरती दीपक चांगली बॅटिंग केली आहे.
डेप्थमध्ये जर पाहिलं तर दीपकच्या पाठमधनं एक षटकार, एक चौकार, सिंगल निघाल्या 3 आणि डबल एक आली होती. मध्यांतराने डॉट बॉल देखील खूप सारे फेस केले त्यानं, पण एकंदरी ओव्हरऑल बॅटिंग थोडीशी का होईना पण चांगली झाली आहे टीम खोणी बी संघाची. 32 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल हलक्या गतीने चेंडूला अडवलं जात आहे. एका धावेकरिता आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली गेली 1 आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावा फळकावरती जोडल्या गेल्यात 1 आकड्यावर.
लोकांची तपासणी करून 147 लोकांचे मोतीबिंदू व 22 लोकांचे इतर मोफत ऑपरेशन जिजाऊ संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले. 759हून अधिक लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना मोफत वह्या वाटप उपक्रम जय बजरंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून राबविले जातात. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान करून आतापर्यंत 67 गरजू व्यक्तींना रक्त देण्यात आले. सर्व गरजू वाटसरूंना मोफत पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 90 अपंग बांधवांना व्हीलचेअर, कुबडी व इतर साहित्य मोफत देण्यात आले आहे. 500हून अधिक बांधवांना मोफत रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, मतदान कार्ड, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, पॅन कार्ड इत्यादी योजना राबवण्यात येऊन त्याचा लाभ देण्यात आलाय. शेलारगाव परिसरातील सर्व सार्वजनिक उपक्रमांमध्ये व आपत्कालीन परिस्थितीमध्ये जय बजरंग स्पोर्ट्स सर्व सदस्य आपली जबाबदारी सांभाळून भूमिका निभावत असतात. जय बजरंग स्पोर्ट्स मागील 4 वर्षांपासून सातत्याने गाव परिसरात सामाजिक काम करत आहेत. ती कामे पुढील प्रमाणे: आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 3500हून अधिक लोकांची तपासणी करून 147 लोकांचे मोतीबिंदू व 22 लोकांचे इतर मोफत ऑपरेशन जिजाऊ संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले. 759हून अधिक लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना मोफत वह्या वाटप उपक्रम जय बजरंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून राबविले जातात. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान करून आतापर्यंत 67 गरजू व्यक्तींना रक्त देण्यात आले. सर्व गरजू वाटसरूंना मोफत पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 90 अपंग बांधवांना व्हीलचेअर, कुबडी व इतर साहित्य मोफत देण्यात आले आहे. 500हून अधिक बांधवांना मोफत रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, मतदान कार्ड, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, पॅन कार्ड इत्यादी योजना राबवण्यात येऊन त्याचा लाभ देण्यात आलाय. शेलारगाव परिसरातील सर्व सार्वजनिक उपक्रम चला मॅचकडे वळत आहोत आपण. दीपक आहेत गोलंदाजीवरती. चेंडू क्रमांक 3 रोहनसाठी हा बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. आता आतमधून क्षेत्ररक्षक तिकडे येतील आणि फिकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि रनआउटची संधी देखील निर्माण होती. सुखरूपरित्या पोहोचला आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्या 2 आणि 2 धावेच्या मदतीने टोटल धाव संख्या फळकावरती जोडल्या गेल्या त्या 3 आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पहिलं पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 3 आकड्यावर. एक डबल, एक सिंगल. मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक पाठीमागे अडवतील आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल जोडली जाते आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या फळकावरती 4 आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. गोलंदाजीवरती दीपक पाहतोय. निकेतनाच्या समवेत रोहनची जोडी मैदानामध्ये. एनआर बोरपाडा बीच्या विपक्षामध्ये आपण टीम जनमान खोनी बी अशी मॅच पाहतोय. 5वा चेंडू पायावरती आदळला गेला आणि त्यानंतर पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. ओव्हर स्टेपिंग. नो चेंडू आहे ओव्हर स्टेपचा. त्यामुळे नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते देखील. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर टोटल 6 आकड्यावरती येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा.
ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, झेल पकडण्याची संधी देखील, पण फ्री हिटचा चेंडू होता. एक धाव, पण कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचे इनफिल्डमध्ये. जर त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला असता किंवा अडवण्यामध्ये अयशस्वी असता चौकार नक्कीच आला असता. पण खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं त्याने आणि त्याच दरम्यान एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 7 या आकड्यावरती धावसंख्या पाहतोय. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू टप्पा पडला, त्यानंतर सरळ निघून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाठलाग करते टीम एनआर बोरपाडा संघ. 32 धावांसह धावा फळकावरती आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक. चला टीम मीटिंग घेऊ नका. टीम खोडी संघ लेट झाली मॅच आपली खूप जास्त ही. चला मॅचकडे वळत आहोत आपण. 7 धावा फळकावरती एका षटकाचा खेळ समाप्त झाला. आता गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन आपण गोलंदाज पाहतोय ऋतिकला. तिन्ही ग्लासामध्ये भर. धावा फळकावरती 7 आहेत. ऋतिक आहेत गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल फुलटॉस होता आणि तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलं जात आहे. 4 धाव्यांकरिता चौकार. पद्धतीने धावसंख्या फळकावरती वाढला देखील. रोहनच्या बॅटमधनं मोठा फटका आलाय. धाव फळकावरती जोडला गेला 11 आकड्यावरती. ऋतिकचा पहिला चेंडू फुलटॉसच्या पद्धतीने आणि त्यानंतर त्याला सरळ पाठवला चौकार आखरी. तर 11 धावा फळकावरती जोडलात पाठलाग करतात 32 धाव्यांचं. पुढचा बॉल लाफ करायचा होता. इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. अडवतील फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 12 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, मग एक सिंगल धाव आली. धावा फळकावरती टोटल जोडला गेला 12. गोलंदाज यार. तिसरा चेंडू असेल. ऑप्शनच्या बाहेर चेंडू खेचून मारायचा होता. क्षेत्ररक्षक तिकडे जज करतील. झेल टिपली जाईल आणि धक्का क्रमांक पहिला. फलंदाज माघारी. निकेतन परततील. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. नवीन बॅटर नीरजला पाहतो आता बॅटिंग वरती. एक विकेट माघारी परतले गेलेत आणि आता नीरज प्रमुख खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहे. तिसरा चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि तिसऱ्या चेंडूवरती सफलता मिळताना आपण पाहिली. जिथे विकेट गमावला गेला ऋतिकचा. बारा धावा फळकावरती आहेत.
चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 नवीन बॅटर नीरज स्ट्रायकर एंडवर. गोलंदाज तयार. अपसमच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा वाईट चेंडू. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 13 आकड्यावरती. पुढचा बॉल निकेतन नीरज आहेत आणि सरळ नीरजच्या बॅट मधनं निघून गेलाय. 6 धावांकरिता कदाचित झेल होऊ शकली असती, पण 6 धावा तिकडे आल्या. च्या मदतीने धावा टोटल फलकावरती 19 आकड्यावर जोडली गेली. कदाचित झेल होऊ शकली असती आणि जर झेल झाली असती तर मॅचचं समीकरण देखील बदललं असं कदाचित, कारण की नीरजची विकेट फार इम्पॅक्ट करते या मॅचमध्ये. सातत्यपूर्वक नीरज खूप चांगला कॉन्स्टंट परफॉर्मन्स दाखवत आला. या संघाचा प्रमुख अस्त्र आहे आणि सध्या बॅटिंग देखील करताना आपण त्याला पाहतोय. बॉल तयार. नीरजसाठी हा चेंडू हलक्या गतीने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न केलाय. जसंच खेळले तसं खेळता त्यांनी दुसऱ्या धावेची कॉलिंग केली आहे आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत धावा फलकावरती बनवल्या गेल्या. टोटल 2 आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतात जाऊन पोहोचल्या गेल्या 21 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 21 धावा फलकावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 शेवटचा अंतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, पण पंचांचा इशारा की वाईट चेंडू. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 22. 32 धावांचा पाठलाग करायचा. 22 धावा म्हणजे फलकावरती 10. 13 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा क्रॉस हँड खेळलेत. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तिकडे चेंडू लढवतील आणि फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा फलकावरती बनवल्या गेल्या आणि आज 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती षटक झाले समाप्त. टोटल धावा फलकावरती 24 आहेत. 8 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. चेंडूंचा खेळ राहतोय 12. वळतोय मॅचकडे रत्नराज गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग वरती रत्नराजला पाहतोय आपण. बॉलिंग करताना 3ऱ्या षटकामध्ये 24 धावा फलकावरती. 8 धावा फलकावरती अजून जोडायच्या. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 12. त्यामुळे सातत्याने विकेट्स घ्यावे लागतील आणि डॉट्स चेंडू फेकावे लागतील. रत्नराजचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये खूप जास्त बाउन्स होता, त्यामुळे
वाईड आणि तदनंतर 1 फॉर दी ओव्हर. एका बाउन्सची कॉलिंग देखील आता रत्नाजीला दिली जाईल. टप्पा पडल्यानंतर उसळी खूप जास्त मिळाली आणि म्हणूनच बाउन्सच्या माध्यमातून वाईट चेंडू दिला गेला. खूप जास्त उसळी असेल तर वाईट चेंडू दर्शाला जातो आणि तेच पाहायला मिळालं. पलत यार अपसमच्या बाहेर चेंडू होता. फटका खूप चांगला आहे. क्रॅकिंग शॉट. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. रोहनच्या वाटमधनं यावेळेस मोठा फटका आला. रिव्हर्स स्वीप करायचा होता. रोहन पुन्हा एकदा उडवलाय आणि तो देखील सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराखरी धमाल चालू फिनिश.